एक असं असतं ना, की एक आध्यात्मिक शक्ती असते, हं. की जी आपल्याला एक पाठिंबा देत असते आणि तू बऱ्याच ठिकाणी इव्हन आपल्या पॉडकास्टच्या मध्ये सुद्धा तू स्वामींचा उल्लेख केला. काय आहे स्वामींचं स्थान आयुष्यात? माझ्या आयुष्यात जर कुठली गोष्ट आहे ज्याच्यावरती मला हं. माज करावंसं वाटेल, तर ती ही गोष्ट आहे, की स्वामी समोरून आलेत माझ्याकडे. हो? हो, हो. माझा अनुभव फारच वेगळा आहे काय स्वामींबद्दल आणि होतं तो अनुभव? अ, म्हणजे मला कोणीतरी सांगितलं, की ते सांगू नकोस. त्याच्यावर मी फार आधी बरं, मी बरं. सांगायचे, हं. पण नंतर मला जे आध्यात्मिक ज्यांना मी गुरु मानते बरं. किंवा काय, तर त्यांनी मला सांगितलं, की "नको सांगू. काय होतं तुला मी सांगते. हं. का नको सांगू?" ती गोष्ट माझ्यामधली आणि स्वामींमधली आहे आणि ती गोष्ट फार मोठी आहे ना. हो. स्वामी समर्थ म्हणजे ती मी का माझ्या आईबद्दल किंवा माझ्या आईबद्दल पण कोणी बोललं तर मला सहन होणार नाही. तर ते बरोबर माझे आहे. गुरुमाऊली आहेत. तर मी जर सांगतेय आणि जर ते कुणाला खरं नाही वाटलं किंवा त्याच्यावरती जर तशी कोणी रिएक्शन आली, हो, हो. बरोबर आहे. तर मी ती का सहन करू? किंवा मी काय सांगू लोकांना, की बरोबर. मला काय अनुभव आला किंवा स्वामी कसे माझ्या आयुष्यात आलेत. हं. तर मला सांगितलं, की नको सांगू, पण मी नाही सांगत. पण मी खरं सांगते, जर मला कुठल्या गोष्टीचा माज करायचा असेल आयुष्यात, हं. तर मी हा करेन, की आणि माझे अनुभव पण तसेच आहेत. बरं. स्वामींचे माझे अनुभव फार ग्रेट आहेत. म्हणजे आणि मला जे अनुभव आलेत ते लोकांनी अनुभव घेतलेत. होय. त्याच्यामुळे काही लोकांना पण माहिती आहे, की अरे नाही हां, हिला स्वामींचं आहे. ही कार्टी कधी-कधी बोलते, होऊन जातं किंवा बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या तोंडातून निघून जातात किंवा मी बोलता-बोलता बोलून जाते, की बघा स्वामींच्या कृपेने होईल बघा हं, असं हं, किंवा हं. तर ते होतंच. कधीच असं झालं नाहीये, की हं. स्वामींचं नाव घेऊन मी काहीतरी बोलले आणि ते हे झालंय. पण मला खूप अनुभव आहेत. आणि असं मी ठरवून काही स्वामींचं नाव वगैरे घेत नाही. जिथे मला खूप असं आतून वाटतं ना, की हे होणार काय? म्हणजे आत्ता मी सांगते, आमच्या शेजारचा पोरगा हं. 10वी होता. तर तो हं. अजून परीक्षा पण सुरू झाली नव्हती. तर मी म्हणत की 85% हां, तुला 85% लक्षात ठेव 85%. त्याची आई म्हणाली, "पास झाला ना आमच्यासाठी खूप आहे." मेसेज येतात ना. हो, त्याच्या हो, वडिलांना तो गावी गेला. हो. त्याच्या वडिलांना मेसेज आला. ते पहिले माझ्याकडे आले, माझ्या आईकडे. 85% मिळाले. काय बोलते? करेक्ट 85%. बरं, कमाल, कमाल. आता आपल्या क्षेत्रातलं मी एक उदाहरण देते. हं, जितेंद्र जोशीची बायको मिताली जोशी. तर आम्ही एक सीरियल करत होतो हं. लक्ष्मण रेषा त्यावेळेला 2009 हां, ला. आठवतंय. त्यावेळेला आमचा ग्रुप कबड्डी आणि हे कबड्डी आणि होतं. हे होता. बरोबर. तर त्यावेळेला ते भाड्याने राहत होते अ, अच्छा. गोरेगावमध्ये. तर असंच आम्ही एकत्र वगैरे भेटायचो कधी घरी वगैरे. तर ती म्हणाली, की "यार घर घ्यायचंय, प्रयत्न करतोय भाड्याचं वगैरे." तर मी म्हटलं, "कशाला काळजी करतेस तू? तुला पवईला 2 बीएचके लागणार आहे म्हाडाचा 13व्या किंवा 14व्या मजल्यावर. कशाला काळजी करतेस?" बरं. असं मी मस्करीत बोलून गेले होते. दोघी-तिघी आम्ही होतो. 7-8 महिन्यानंतर तिचा मला फोन आला, "कुठे आहेस तू?" मी म्हटलं, "घरी आहे." "मला घर लागलं." म्हटलं, "क्या बात!" आणि तेव्हा तिने फॉर्म पण भरला नव्हता. अच्छा. त्या लोकांनी फॉर्म पण भरला नव्हता. बरं. घर लागलं, पवईला लागलं, 2 बीएचके लागलं, म्हाडाचं लागलं आणि 13 किंवा 14 मजल्यावरच लागलं. काय बोलते? काय बोलशील? आता ह्याला काय म्हणशील तू? खरी, खरी ती ती कृपा आहे, ती एक हां, शक्ती आहे. मी असं म्हणत नाही, की मी हं. स्वामी आहे किंवा मी हां. ते ना होऊन जातं होऊन गं. जातं. ते आपण खूप बरोबर आहे. मनापासून ना, ते कुठेतरी स्वामी ना, ते म्हणत आहे, "एक आय-टी बोलले, जाऊ दे करूया." आणि एक गोष्ट आहे, की त्यांना जेव्हा यायचं असतं, तेव्हा ते त्यांचे त्यांचे येतात. ते म्हणजे येतात. आपण त्यांना जबरदस्ती हे करू नाही शकत किंवा तुझं अजिबात नाही. ऐकलं म्हणून मी श्रद्धा करते आणि मग ते येतील, अशातलाही अजिबात तो भाग नाहीये. नसतो. मग मला सांग खरंय. ना, म्हणजे मी तर खरं म्हणजे आता माझ्या बरोबरचे जेवढे होते, तेवढे सगळे आयुष्यात पुढे गेले. मी किती स्वामींना हे करायला पाहिजे? हो. उलटं मी स्वामींना असं म्हणते, की माझं जे काही चुकलं असेल मागच्या जन्मात, ह्या जन्मात जे काही माझे वाईट कर्म असतील, ते मला ह्याच जन्मी सगळं हे करून जायचंय. आणि मला कुठेतरी विश्वास आहे, की माझा शेवट जो असेल तो सुखाचा असेल आणि खरी मी गोष्ट ते आहे. प्रयत्न करणारच आहे. खरंय, खरंय, खरंय ताई. अगदी आपण आता उत्तरार्धात येतोय आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आम्ही वेगवेगळ्या छटा आता ऐकतोय आणि खूप मस्त आणि खूप वेगळ्याच आम्हाला काय म्हणतो ना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अशामध्ये आयुष्यामध्ये प्रेम पण खूप महत्वाचं असतं. तुझा प्रेमावर विश्वास आहे का? असं आता मला तुला विचारायचंय. मी आता काय करू? विश्वास ठेवू का नको ठेवू? कारण मला ते लपवून ठेवायला आवडत नाही किंवा हं. मी नाहीच म्हणजे मी काही नावं नाही सांगणार किंवा हां. हे नाही करणार. पण 16-17 वर्षाचे असताना एक प्रेम, मग तेव्हाचं ते प्रेम, हं. मग ते ब्रेकअप, त्यानंतर मग आपण जरा 20-22 वर्षाचे असताना तेव्हाचं प्रेम, मग त्यानंतर मग हे असं 3 जण माझ्या आयुष्यात येऊन गेले. पण मला ना त्यावेळेला राग होता त्या तिघांबद्दल. पण मी हं. खरोखर सांगते, जे आता माझं ट्रान्सफॉर्मेशन झालंय ना, मला ना आदर वाटायला लागला त्यांच्याबद्दल, की अगं एक प्रॅक्टिकली ना, त्यावेळेला मी काय दिसत होते,
किंवा माझ्या घरची परिस्थिती खूप आहे हम्म. म्हणून कोणीतरी माझ्या प्रेमात पडलंय किंवा इंडस्ट्रीमध्ये माझं काहीतरी स्टेटस आहे म्हणून कोणीतरी माझ्या प्रेमात पडलंय असं नव्हतं. ते फक्त माणूस म्हणून माझ्या प्रेमात पडले होते. खरंय. उलटा माझा आदर वाढलाय त्यांच्याबद्दलचा. आधी मला राग होता की अरे मला कसं नाही हे हो केलं? असं कसं सोडून राग येतोच ना की साहजिक आहे. ते स्वतःहूनच आले आणि ते स्वतःहूनच गेले. माहित नाही. कदाचित ते काहीतरी शिकवायला आले असतील किंवा खरी गोष्ट. काहीतरी माहित नाही. असेल काहीतरी कनेक्शन असेल किंवा काय. पण मला प्रचंड त्यांच्याबद्दल आदर आहे.